सदा सदव अरे बाहेर ये ना बाबा. पहा आता हे म्हातारं घरी करतोय आलं. ए सदा काय रे आज क्या हां काय काय म्हातारे सांगतोय आलं. रिकामध्ये भानगडी घेऊन आला असं ना तिकडे जाय बरं. थांबू नको अजिबात. म्हातारा रिकामं परेशान करते मग मला. असं झालं हे झालं ते झालं. जाय तू जाय बरं घराकडे. म्हातारा करू दे आराम. म्हातारा गुणच नव्हतं पहिले सध्या करू दे आराम त्याला. अरे मी कुठं काय म्हणून राहिलो बाबा. मी सांगायला आलो म्हाताऱ्याला फक्त की बाबा तुम्ही सांगा आता ते वावराच्या वाटण्या काय केल्या म्हाताऱ्यानं कशा केल्या. मी काही म्हणलं कधी हां. आणि आता हे लोक रिकाम माय मला म्हणून राहिले की धुरा कोरला रिकाम माय नावाच्या बदनाम्या लावल्या लोकांनी बा. हां त्या पक्याला समजत नाही का आता मग मोठा भाऊ झाला म्हणून काय झालं हां. पण तू नेहमी मग नावाच्या बदनाम्या करतोय सगळ्याजवळ. आता सरपंचाला सांगितलं त्या पिराजाला सांगितलं सगळे लोकांना सांगून राहिलं तुम्ही धिंगाणा घालून राहिला घराचा. आता हा शहाणपणाच्या गोष्टी मला सांगून राहिलं पण. अरे कोरला तो खरं धुरा मी पाहिलं नाही त्या दिवशी. हां काय नाटकं शिकून राहिला तू. हां सगळ्या लोकांनी सगळ्या गावात पेरलं त्या लोकांना. आणि तू काय म्हणतो की धुरा कोरला नाही. सगळं वावरतो ना वकरून टाकलं तो यावर. आणि सगळं त्या बाजूला धुरा कोरला नाही ते सगळं. आणि आता कसं हे लोकांना दिसत नाही का लोक फुटकी आहेत का काय हां का रे. आहे का रे सदा तू मायावरच इकडे सवर होतो नेहमी हां. अरे तुला चांगल्या शब्दानं सांगायला आलो ना बाबा मी हां. मी बाबा जाऊ दे तिकडं तू अशी डोकं लावत नाही. म्हाताऱ्याला बोलवी द्या बाहेर मला काम आहे जरा म्हाताऱ्याशी. रिकामं डोकं लावू कटकटी करू नको जाय घराकडे. मी सांगतो नंतर म्हातारी संध्याकाळी घरी येईल ते आल्या. आता म्हाताऱ्याला आराम करू देऊ उन्हाचा. हो म्हाताऱ्याला आधी शुगरच्या गोळ्या चालू आहेत बाबा. रिकामी कमी आज जास्त झालं ना तर रिकामं पंचायत व्हायची मायावाली. जाय तू घरी आता मी सांगतो म्हाताऱ्याला निरोप देतो संध्याकाळी येईल घरी. नक्की सांग बरं ए सदेव. अरे नक्की सांग बाबा रिकामं डोक्याला ताण नको देऊ मायावाल्या. मी बायको माझ्या सांग भांडण करू राहिली घरात बरं. खाली भाकर अंगी लागू देऊन राहिली मायावाल्या. वाटण्या करू राहिली म्हणून तीनदा वाटण्या करा म्हणून राहिली घराच्या जराच्या. पण आता मला असं वाटतं जाऊ दे बा. पण मी समजून घेतो तर माझा गैरफायदा घेऊन राहिले. तू बोल म्हाताऱ्याला मी 2 मिनटं बोलतो फक्त चालले तू. ए आज क्या तुला अक्कल नाही करदर्शी. मी तुला 3दा सांगून राहिलो ना की म्हाताऱ्याला आराम करू दे. तू संध्याकाळी म्हातारा घरी पाठवून आल्या हां. जाय आता डोकं नको लावू रिकामं करू दे म्हणा मग काम आहेत जरा. चला आवर लवकर. बरोबर ठीक आहे बाबा मी जातो. पण संध्याकाळी म्हाताऱ्याला अर्जंट पाठवा हां घराकडं. हो बाबा बाबू घरी चला मग पप्पानं आवाज दिलाय तुम्हाला. काय काम तगड्या करू आली का ना घरी ते काय चालू द्यायचं तर. एक दिवस बी मी घरी असलो ना ते कटकट चालू असते ते माझ्या सांगत आहे. चला बरं घरी. काय रे ए पुऱ्या भोल्या अरे कशाला आला इकडं. काय रिकामं काय बसलो माणूस ना कुठं माणसामध्ये तर तुम्ही रिकामे टकड्या करत बसता कडे. हां चला घरी चला. काय घरी रे खरे कोणत्या अजून जमलं नाही करते आज कसं हां. काय रजे पूर्व तो सोकावून ठेवलं सगळं लाडानं वाया गेले सगळे ते हां. रिकाम आहे ते पका सांग भांडण करते धुरा कोरला बदलून गेले ते पाय बरं तू. ते कितीदा समजून सांगितलं मी तरी मग तर ऐकत नाही. तू बिन काय ऐकत नाही बा. तुला जरा ध्यान ठेवा त्या याच्यावर. अरे तुमच्या तुला माहिती ना बा. अरे माझ्या नशिबात काय भोगवलेली देवानं हां. काय सांगू बाबा तुला मी खरंच मग असं डोकं मॅड झालं या पोराय पुढं. आता काय सांगा तू पक्या भांडण करतो आज काय असं आहे दारू पिऊन धिंगाणा घालतो. आता पाय बरं म्हातारपणात मरी आहे ना असे दिवस आणायला लावले. आता मी कोणाला म्हणा रे मी सांग बरं कुठं सलटू यायची प्रकरणं लयच बाबा. मग डोकं पागल झालं रे धोंडे. आता काय सांगू तुला. तू काय टेन्शन घेतास तू. यायला जरा लाईनीवर आण ना तू हां. याची बैठक बसव जरा. काय वावराची वाटण्या करायची त्या करून टाकते एकदाच. काय डोकं लावतो तू हां. आता आपण तू कसं आहे तू आता ही भांडणं करायची वय करतो सांग बरं. आता नीट समजून सांगा बाबा. आता बसवा जर बैठकीत. आता लहान इतकं दोघं ना घोडमे झाले ना चांगले हां. 2 लेकराचे बाप येत ना ते आता लाजा वाटायला पाहिजे ना त्या यायला. पण काय घरात धिंगाणा घातलाय ते ना रोज भानगडी कटकटी. काय माणसं रजो. जाऊ दे आता काय करतो बाबा. नशिबाची भोगून राहिलो आता मी. काय करून टाकतो एकदा वाटण्या. जाऊ दे तिकडे पाहू आता काय करायचं ते. बसू आता सरपंचाला बोलू तुम्ही संध्याकाळी आणि पाटलाला बी नावात देतो. हो येतं बैठक बसू आणि करून टाकू इथं काय करायचं. जाऊ तिकडे आता काय आता झालं आपलं. काय आता आले दिवस आटोक्यात आता. हो बाबा चला लवकर. काऊन गडे काय खरं तुम्ही अगदी रिकामा धिंगाणा घालू राहिले मायला मारू राहिले ते हां. दारू पिऊन आले मावा. पण काय राजू आता मी काय सांगा तुम्हाला आता. जाय रे ए कोणतं जाय बाबा. जाय तिकडे पाहिजे काय करू राहिले धिंगाणा घालू राहिले का. जाय चल मलबीन वावराकडे जायचं. ते आंबे राखून गेली म्या तर माय पूर्व रिकाम डोक्याला ताण देऊन राहिले बाबा. दुपारा येते तर आंबे तोडून येते सगळे. चल जाय तू पाय ते आवडते आज केलं. येतो मी मग संध्याकाळी. मी पण येतो जरा पाटलाला मी सांगतो. ये तू जाय तू. चल बाबू चल पाय तुम्ही काय करतो तिथं. तोंडच फोडतो त्याचं आज केलं. थांब चालते तू.
ए पके बाहेर निघ, घराच्या बाहेर निघ लवकर. हा खरे तुला किद्दा सांगितलं राजू करतो का लोकांचं? हा माझ्या बदनाम आलं होतं. पक्या घराच्या बाहेर निघ. ए आज क्या नाटकं बंद करते. मूत पिऊन आला तमाशा घालवायला का रे? वगैरे लवकर जा तिकडे. दारू पिऊन धिंगाणे घालतो. तू काय समजून राहिला तुला? तू बंद करतो नाटकं ते. आज तोंड फोडून घालतो आला बंद करते. ए नाटकं करू राहिला तू? कोण शिकून राहिला तू? हा मला आजच्या आज वाटण्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. हा चांगलं वावर तो घेतलं आणि बल्टाचं वावर मला दिलं तो का रे? हा थांब ना तू जरा, तू सांगतो मी जरा थांब तू फक्त आता. ए अरे काहून नाटकं का कशाला इज्जत घालवायला घरादाराची रे? ए दारू पिऊन हा सुधीर या जरा सुधीर बोला जरा. हा अजून वाटणं तरी झालं का? बाबा आता वावर तुला खायला दिलं तर वाटणं म्हणून राहिलं तुला आता. हा तू बाबू आता नशीब समज खायला तरी दिलं तेवढं, नाही तेवढं बी दिलं नसतं तुला ना. तो असतं कळा केल्या सगळ्या घरादाराच्या कळा तुला केल्या ना. हा त्या बायकून तो हा आणि मला सांगून राहिला का तू? हा जास्त हुशाऱ्या मारू राहिला तू फक्त. सगळ्या लोकांना मग नावाची बदनाम्या करू राहिला तू फक्त. थांब ना तू जरा पक्या, तू थांब रे फक्त. तुला जरा दाखवतो मी जरा, थांब तू आता. असं काका तोंड सांभाळून बोला बरं माझ्या बापाला. हो नाही तुम्ही चुपचाप बस नाही का दगडातच मुंडकं पडेल तुमचं लगे. हो बंद करा ते नाटकं तुमचे. ए बाटका बंद कर तू नाटकं दे. ए रग्या वगैरे तिकडे माया पुढे बोलतो तू का रे? देऊ का तोंड तुतरी ठेवून हा व्हायला गेला पटकन तिकडं. हा मोठ्या माणसाला काय बोलावं कसं बोलावं समजतं का तुला? हा असं नाटकं करू नका बरं तुम्ही आता. हो मी जाऊन मान ठेवायचा बरं ठेवील. हो नाही तर माझ्यासारखं वाईट माणूस नाही कोणी मग. हा माझ्या बाबा काय बोलत असतो रोज रोज? हा काय तरी बोलायचे? हा सुपारा तुमचं तोंड बाहेर करा ते. ए बाबू रं घ्या जाऊ दे ते पे रे त्याच्या नादी नको लागू. हे घरात तू जा बरं जा. ए आज क्या चुपचाप घरी आता. मी जर पुढे आलो ना तोंडच फोडील तो बंद करते नाटकं. हो संध्याकाळी मी बोलवेल बैठक. तू संध्याकाळी बैठक घेते सगळे सरपंच ते येणार आहेत. हो मग पाहू वावराच्या वाटण्या करायच्या का घरादाराच्या करायच्या कशाच्या करायच्या तर सांगतो तुला नंतर. मग संध्याकाळी तू तिथं जर हजर नाही झाला ना मग पाय तू. हो तू तिथं हजर झाला पाहिजे. तुझी बायको तू आणि ते म्हातारं सगळेजण हजर व्हा. मग सांगतो मी काय सांगायचं तिथं. हो जाय घरी जाय बाबा जाय डोकं लावून काम जाय. थांबव तुम्ही जरा, तुम्हाला सांगतोय काय मी जरा. जाऊ दे मला आता घरी धिंगाणा घाल तू उभा. हा काय समजलं रे मला तू? थांब बघतो तू आता. चाललो मी घरी आता. मी कशाला ऐकून घेत असतो बाबा त्याचं? हा नेहमी तुमचा अपमान करत होतो. नेहमी बेइज्जत बोलतोय वावरासाठी भानगडी या भानगडी त्या. कशाला ऐकून घेत असतो तुम्ही यायचं? अरे बाबू ती दारू पे दे जाऊ दे तिकडं दे सोडून तू विषय. चाल घे ती बकरी घे. चल आपण वावराकडे जाऊ. वावरून चक्कर टाकून चाल. चला चला बरं चला जरा वावरातून जाऊन. अरे दादा चाल ना ते ढोरं घेऊन चाल ना लवकर रे. काऊन बेजार करत असतो तू? हा चाल बरं भाकर बांध लवकर आणि चाल लवकर पटकन. ए जाय तू पुढं वय बत्ता शो जाय तू पुढं. मी ते पका मामाला आवाज देतोय ते बकरी घेऊन येऊन राहिली. त्याला घे येऊन राहिला का नो? चाल तर आपण जाऊ त्या सांग तसंच. ए पुरो हा अरे ए बताशा अरे इकडे या ना. काय चालू आहे तुमचं? काय नाही ते बकऱ्या घेऊन जायच्यात आणि आपल्या म्हशी घेऊन जायच्यात. काय करायचं दुसरं आपल्या माग दुसरं कोणतं काम आहे का? बरं जा 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 लवकर जा बरं जा लवकर घेऊन. हां आणि ढोरायला जरा वेळेवर पाणी पाजायचं जरा. नदीत पाणी सोडेल मी. हां आणि ती मोटर बंद करून टाका. हो चला मी येतो तर बाजाराला चाललो जरा. हो हो या लवकर जरा संध्याकाळी लवकर घरी या नाही तर बस चाल तिकडंच. नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आतापर्यंत खूप छान सपोर्ट दिला. असा सपोर्ट करत राहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवत जा. धन्यवाद.